ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माढा तालुक्यातल्या सीना नदी काठी असलेल्या मी वाकावमध्ये आहे। वाकावची पूरस्थिती जी आहे ती TV9 च्या माध्यमातून पहिल्यांदा प्रशासनाच्या समोर आणण्याचं काम TV9 करतंय। आपण वाकाव गावामध्ये आहे ना, आपण ही पाहिली स्थिती तर पूर्णपणे घरं जी आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालीत। आपण सध्या एका घराच्या स्थितीमध्ये आपण दाखवतोय। घराची स्थिती बघा काय झाली आहे। पुरानं होत्याचं नव्हतं हा शब्द तुम्ही ऐकला असेल, पण होत्याचं नव्हतं कसं झालंय हे जे आहे ते चित्र आपण पाहतोय। पूर्णपणे प्रापंचिक वस्तू, कपाट असेल, फ्रीज असेल, TV असेल, पूर्णपणे या पुराच्या बक्षस्थानी पडल्याचं पाहायला मिळतंय। पूर्णपणे कपाटाची अवस्था बघा, ज्वारीच्या कोठारी आहेत, कपाट, भांडी, सर्व काही बघा, ही अवस्था अतिशय डोळ्यात वाहून गेलंय आणि ही वाहून गेलेले वस्तू जे आहे ते खराब पूर्णपणे झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अतिशय वेदनादायी चित्र आहे आणि ही काय कुणाला या परिस्थितीमध्ये कुणाला रड म्हणून सांगायची वेळ येणार नाही, कारण ज्यांनी भोगलंय असेच या गावातले अनेक सीना नदीकाठचे शेतकरी आपल्या समवेत आहेत। ज्या पद्धतीने पाहिलं तर घर काय आपलंच काय, बर काय नेमकी कसं अवस्था झाली पाण्यामुळे? बर ह्याच्या आधी झालं असं कधी नाही बर काय नेमकी परिस्थिती काय होती त्यावेळेस आणि आता ही समोर आलंय, काय वेदना आहेत? काय आता काय सांगावं तुम्हाला? हा इतका पाण्याचा लोट होता हा की त्याला काय पर्यायी काढता काय आलं? काढाय सुद्धा ह्यातलं आलं नाही। हा. पूर्ण हाय असं सगळं घर सोडून फक्त जीव वाचवायचा प्रयत्न केलेला हा. आहे। आज तुम्ही बघा इथे शिल्लक नाही। हा हा ही गहू ज्वारी सगळ्या कोठ्या इथं होत्या, पाक सगळं पलटी होऊन काय वाहून जेवढं आता मिळतंय, काय जी मिळेल ते ह्याचा काढण्याचा प्रयत्न फक्त करतोय आम्ही। हा. ह्याच्यापेक्षा आज खायची पंचायत आहे। आज फक्त इथं हायस्कूलवर मानकोजी मुसरेन साईजी मुसरेंची जेवणाची व्यवस्था केली। काल बसून फक्त थोड्या प्रमाणात वरून रोंडेवाडीच्या एक लोकांनी फार मोठं अभिनंदन करावं, त्यांचं तोट आहे। त्या गावानं पाण्याचं जार सुद्धा गावात पोच केलेत। बरं नाही नाही, ही स्थानिकांनी मदत केली सांगताय, पण प्रशासन पोचलं होतं का? अद्यापर्यंत काही नाही इथं। काल फक्त ग्रामसेवक येऊन नुसतं बघून गेले, ते कुणी इथं काय आलेलं नाही अद्यापर्यंत। ह्याची कुणाची मदत नाही ना, काय नाही। इतकी बिकट एकामेकाच्या लोकांनी आधार देऊन फक्त जेवण वगैरे या गोष्टी बाहेर चालवते। आम्ही जीव वाचवून बाहेर पळालो नाही, जीव होतं कसं नव्हतं आता कशी उभारी? काय आता ही उभारी आणखीन तर शेतीचा अवस्था तर फार बिकट आहे। अंगाशी कपड्यांशी आज तुम्ही कपडे बघताय, सकाळ धनी काढतोय आम्ही, 4 दिवस झाला आंघोळ नाही तर आहे कपडे धुतोय। रात्री झोपाय वरच्या बाजूला बजरंग मुसारे सरचं घर आहे, त्या ठिकाणी फक्त आम्ही निवारा घेतोय, झोपतोय। जिथनं कुणी काय देईल ते एवढं खायला चालू आहे। सध्या खाण्याच्या परिस्थितीत काही सुद्धा राहिलेलं शिल्लक नाही। हा. आज तुम्ही इथं बघताय अवस्था, बघा ही एकही घराची नाही। अवस्था बघा, आपण जर पाहिली तर पूर्णपणे उद्ध्वस्त या शब्दाचा अर्थ, या घराकडे बघितलं, नुकसान झालेल्या घराकडे बघितलं तर या उद्ध्वस्त शब्दाचा अर्थ पूर्ण आपल्याला क्लिअर होईल। काय नेमकं कशा पद्धतीचं नुकसान आहे आणि काय नुकसान झालंय या पुरानं? गावात सगळं नुकसान झालंय, पाणी सगळं शिरलंय हा. आणि लोकांचं घरी पहिली ती लोकांचं ज्वारी पीठ सगळं वाहून गेलंय। हा. लोकांना कुठलीही मदत मिळेल नाही, सरकारचं काही आलेलं नाही। किती दिवस अडकला होता पाणी? 4 दिवस लोक अडकली ती, काही लोक घरावायती, त्यांना कोणी बचावकारी नाही। NDRF काल फक्त आले, 4 दिवसाखाली कोण नव्हतं, माणसं टोबा बसून गेली, पण कोणी शासनिक मदत आलेली नाही। बरं फक्त गावात चार्जिंगची सोय सुद्धा नव्हती। मानकोजी बसारे साईजी बसारे यांचं स्वतःचं जनरेटर चालू करून गावासाठी चार्जिंगची सोय केली आहे। एकीकडे स्थानिकांनी मदत केली आहे, मात्र प्रशासन पोहोचला नसल्याचा जो आहे तो ठपका देत आहेत, प्रशासनावर रोष व्यक्त करतायत। 4 ते 5 दिवस या गावकऱ्यांनी जी आहे ती पाण्यामध्येच काढले आणि त्यानंतरची अवस्था जी आहे ती आता समोर आल्याचं पाहायला मिळतं। यानंतर दौरे वेगवेगळ्या नेते मंडळींचे गावामध्ये होतील, मात्र खऱ्या अर्थानं मदतीचा हात वाकावकरांना कधी लाभणार हा देखील तितकाच प्रश्न आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।